बिग ब्रदर तुम्हाला बघतोय. हे वाक्य मला वाटतं आपण सगळ्यांनी कुठेतरी ऐकले नाही का? हो, अगदी. सिनेमात, बातम्यांमध्ये, सगळीकडे. पण पण एक विचार करा की हे फक्त एक वाक्य नाहीये, हेच तुमचं वास्तव आहे. म्हणजे एक असं जग? हो, एक असं जग जिथे तुमच्या प्रत्येक हालचालीवर, प्रत्येक श्वासावर आणि तुमच्या मनातल्या विचारांवरही कुणाची तरी नजर आहे. भयानक आहे. हे जग आहे जॉर्ज ऑरवेलच्या 1984 या कादंबरीचं. आज आपण या जगात एक खोलवरची सफर करणार आहोत आणि हे समजून घेणार आहोत की ही जवळपास 75 वर्षांपूर्वी लिहिलेली कथा आजही इतकी महत्वाची का वाटतेय. हो, आणि ही केवळ एका हुकुमशाही राजवटीची गोष्ट नाहीये. ही कादंबरी म्हणजे एक प्रकारची धोक्याची घंटा आहे. धोक्याची घंटा? हो. ती आपल्याला दाखवते की जेव्हा सत्ता अमर्याद होते तेव्हा ती तुमचं माणूसपण कसं हिरवून घेते, तुमची ओळख कशी पुसून टाकते. अगदी. आणि इतिहास व भाषा आपल्या सोयीनुसार कशी बदलून टाकते. ही एका माणसाच्या म्हणजे त्याच्या मानसिक पतनाची कहाणी आहे, जी 3 भागांमध्ये आपल्यासमोर उलगडत जाते. ठीक आहे, तर आपण या जगात प्रवेश करूया, कारण हे जग समजून घेणं खरंच गरजेचं आहे. बरोबर. तर हे जग आहे तरी कसं? गोष्ट घडते लंडनमध्ये, पण त्याला आता एअर स्ट्रिप 1 म्हणतात. हो, आणि हे शहर ओशिनिया नावाचे एक विशाल महासत्तेचा भाग आहे. आणि इथे इंगसोक, इंग्लिश सोशलिझम, हो, या विचारसरणीवर चालणाऱ्या पार्टीचं राज्य आहे. आणि या पार्टीचा चेहरा आहे बिग ब्रदर. एक असा नेता ज्याला कोणी कधी पाहिला नाही, पण ज्याचे मोठे मोठे पोस्टर्स शहरात सगळीकडे लावलेले आहेत. आणि सगळ्यात भीतीदायक गोष्ट, टेलिस्क्रीन. हो, हा फक्त एक टीव्ही नाही, तो एक 2 वे स्क्रीन आहे. तो तुमच्यावर 24 तास नजर ठेवून असतो. म्हणजे तो तुम्हाला बघतोय आणि तुम्ही त्याला. अगदी. तुम्ही काय बोलता, तुमचे हावभाव कसे आहेत, तुम्ही झोटीत काही बडबडलात तरी ते सगळं रेकॉर्ड होतं. अरे बापरे. त्याला दिसतं. युद्ध हेच शांतता, स्वातंत्र्य म्हणजे गुलामगिरी, अज्ञान हेच सामर्थ्य. ही वाक्य तर एकमेकांच्या पूर्णपणे विरुद्ध आहेत. बरोबर. याचा अर्थ काय? हे लोक यावर विश्वास कसा ठेवतात? इथेच या कादंबरीचं सगळ्यात महत्वाचं सूत्र दडलेलं आहे, ज्याला ऑरवेल डबल थिंक म्हणतो. डबल थिंक म्हणजे दुहेरी विचार. अगदी. ही एक कसे सांगू, एक मानसिक कसरत आहे. ओके. म्हणजे बघा, 2 गोष्टी ज्या एकमेकांच्या पूर्णपणे विरुद्ध आहेत, हो, त्या दोन्ही गोष्टींवर एकाच वेळी पूर्ण श्रद्धेने विश्वास ठेवणं. बापरे, हे कसं शक्य आहे? बरोबर. आणि हेच तर पार्टीचं सगळ्यात मोठं शस्त्र आहे. डबल थिंकमुळे लोकांना हे कळतच नाही की त्यांच्याशी खोटं बोललं जात आहे. म्हणजे सत्याची संकल्पनाच नष्ट केली आहे. आणि आपला नायक विन्स्टन स्मिथ याच जगात राहतोय. हो, तो सत्य मंत्रालयात काम करतो. नावावरून वाटेल की इथे सत्याचं रक्षण होत असेल. पण त्याचं काम अगदी उलट आहे. तो इतिहासाची पानांच्या पानं पुन्हा लिहितो. म्हणजे रेकॉर्ड्स बदलतो. हो, आणि हे काम खूप महत्वाचं आहे. समजा पार्टीने आज घोषणा केली की ते युरेशियासोबत युद्धात आहेत, पण मागच्या आठवड्यात ते ईस्टेशियासोबत युद्धात होते. ओके. तर विन्स्टनसारख्या लोकांचं काम आहे की मागचे सगळे रेकॉर्ड्स, वर्तमानपत्र, पुस्तकं बदलून टाकायची. अच्छा. जेणेकरून असं दिसेल की ओशिनिया नेहमीच युरेशियासोबत युद्धात होता. अगदी. जो भूतकाळावर नियंत्रण ठेवतो तो भविष्यावर नियंत्रण ठेवतो, आणि जो वर्तमानावर नियंत्रण ठेवतो तो भूतकाळावर नियंत्रण ठेवतो. हेच पार्टीचं सूत्र आहे. विचारांवर नियंत्रण ठेवण्यासाठी ते आणखी एक गोष्ट करत आहेत. न्यूस्पीक नावाची एक नवीन भाषा तयार करत आहेत. हे काय आहे? ही फक्त एक नवीन भाषा नाहीये. हे विचारांना मर्यादित करण्याचे एक साधन आहे. म्हणजे या भाषेचा उद्देश शब्दसंख्या कमी करणं आहे. उदाहरणार्थ, चांगलं या शब्दासाठी गुड आहे, पण वाईटसाठी बॅड हा शब्दच नाही. मग काय म्हणतात? अनगुड. अनगुड. हो, आणि उत्कृष्ट म्हणायचं असेल तर प्लस गुड किंवा डबल प्लस गुड. अरे, यातून तर भावनिक तीव्रताच निघून जाते. बरोबर. आणि हेच ऑरवेलच्या कल्पनेचं खरं सामर्थ्य आहे. हे फक्त सेन्सरशिपबद्दल नाही, तर विचार करण्याची क्षमताच काढून घेण्याबद्दल आहे. हो ना. जर तुमच्याकडे स्वातंत्र्य, न्याय किंवा बंडखोरी यांसारख्या संकल्पना व्यक्त करायला शब्दच नसतील, तर तुम्ही तो विचार मनात आणणारच कसा? ही तर भाषेच्या माध्यमातून तयार केलेली एक मानसिक तुरुंग आहे. अगदी. आणि या सगळ्या घुसमटीत विन्स्टन आतून तुटायला लागलेला आहे. तो एक लहानसा बंड करायचं ठरवतो. हो. तो एक डायरी विकत घेतो, जे एक बेकायदेशीर कृत्य आहे, आणि लपून त्यात लिहायला सुरुवात करतो, डाऊन विथ बिग ब्रदर. बिग ब्रदरचा नाश हो, हा त्याचा पहिला विद्रोह. हो, आणि तो एका जुन्या वस्तूंच्या दुकानातून एक काचेचा पेपरवेट पण विकत घेतो, ज्यात एक प्रवाळ आहे.
ते त्याला भूतकाळाची, एका सुंदर, स्वतंत्र जगाची आठवण करून देतं. तो पेपरवेट फक्त एक वस्तू नाही आहे, ते एका अशा जगाचं प्रतीक आहे जिथे वस्तूंचा स्वतःचा एक इतिहास होता, जो पार्टीने ठरवलेला नव्हता. आणि विन्स्टनला वाटतं की या जगात जर कुठे आशा असेल तर ती प्रोल्समध्ये आहे. प्रोल्स म्हणजे समाजातील 85% लोकसंख्या जे कामगार वर्गाचे आहेत. हो, पण पार्टी प्रोल्सकडे दुर्लक्ष का करते? त्यांना इतकं कमी लेखण्यामागे काय विचार आहे? 85% लोकसंख्या तर खूप मोठी शक्ती आहे. बरोबर. पण पार्टीला वाटतं की ते फक्त दारू, जुगार, चित्रपट आणि क्षुल्लक भांडणांमध्ये गुंतलेले आहेत. अच्छा. ते कधीही एकत्र येऊन क्रांतीचा विचार करू शकत नाहीत, असं पार्टीचं गृहीतक आहे. पण ऑरवेल एक समाजवादी म्हणून कदाचित हे सुचवत आहेत. की खरी शक्ती तिथेच आहे. माणुसकी शिल्लक आहे. आणि हीच माणुसकी त्यांच्या बंडाची सुप्त शक्ती आहे असं विन्स्टनला वाटतं. बरोबर. आणि मग याच निराश जगात विन्स्टनच्या आयुष्यात एक अनपेक्षित घटना घडते. जुलिया नावाची एक तरुणी त्याच्या हातात एक चिठ्ठी सरकवते. आणि त्यावर लिहिलेलं असतं, आय लव्ह यू. या जगात प्रेम करणं हा एक गुन्हा आहे. हो, कारण प्रेम आणि वैयक्तिक निष्ठा या पार्टीसाठी धोकादायक आहेत. तुमची निष्ठा फक्त आणि फक्त बिग ब्रदरवर असली पाहिजे. त्यामुळे त्यांचे गुप्त प्रेम संबंध सुरू होतात. आणि हे प्रेम करणं, हेच एक राजकीय बंड ठरतं. हो, ते मिस्टर चॅरिंग्टनच्या दुकानाच्या वरच्या खोलीत भेटू लागतात, कारण तिथे टेलिस्क्रीन नाही. ती खोली त्यांच्यासाठी एक स्वतंत्र, स्वतःचं जग बनतं. पण विन्स्टन आणि जुलिया यांच्या बंडखोरीत फरक आहे, नाही का? खूप मोठा फरक आहे. विन्स्टन एक वैचारिक बंडखोर आहे. त्याला संपूर्ण व्यवस्था बदलायची आहे. तो इतिहासाचा आणि भविष्याचा विचार करतो. आणि जुलिया अधिक व्यावहारिक आहे. तिचा विद्रोह वैयक्तिक पातळीवरचा आहे. तिला पार्टीचे नियम तोडून स्वतःच्या आयुष्यात छोटे छोटे आनंद शोधायचे आहेत. जसं की चोरून आणलेली खरी कॉफी पिणे किंवा मेकअप करणे. तिला मोठ्या क्रांतीत काही रस नाही. तर विन्स्टनने जुलियासोबत एक छोटंसं वैयक्तिक बंडाचं जग तयार केलंय, पण त्याला अजूनही मोठ्या संघटित क्रांतीची आस आहे. आणि जणू काही त्याचं मन ओळखूनच एक अत्यंत सामर्थ्यशाली व्यक्ती त्यांच्या आयुष्यात येते, ओब्रायन. ओब्रियन हा इनर पार्टीचा सदस्य आहे, म्हणजे तो सत्ताधारी वर्गातील आहे. आणि विन्स्टनला अनेक वर्षांपासून वाटत असतं की ओब्रायन त्याच्यासारखाच विचार करतो, की तो आतून पार्टीच्या विरोधात आहे. हो, आणि एका क्षणी ओब्रायन त्याला तसा इशाराही देतो. तो विन्स्टन आणि जुलियाला त्याच्या घरी बोलावतो आणि सांगतो की तो ब्रदरहूड नावाच्या एका गुप्त बंडखोर संघटनेचा भाग आहे. म्हणजे विन्स्टनला जे हवं होतं ते त्याला मिळालं, एक संघटित विद्रोह. हो, आणि तो त्या क्षणी इतका भारावून जातो की तो आणि जुलिया ब्रदरहूडसाठी काहीही करायला तयार होतात. ओके. ओब्रायन त्यांना इमॅन्युएल गोल्डस्टीनचं पुस्तक देतो. गोल्डस्टीन हा पार्टीचा नंबर 1 शत्रू मानला जातो. आणि त्याच्या पुस्तकात पार्टी सत्ता कशी टिकवते याचं सविस्तर विश्लेषण असतं. पण हे सगळं एक प्रचंड मोठा आणि क्रूर सापळा असतो. म्हणजे ज्या क्षणी त्यांना वाटतं की आता खरी क्रांती सुरू होणार, त्याच क्षणी सगळं संपतं. एके दिवशी जेव्हा ते त्यांच्या त्या सुरक्षित खोलीत असतात, तेव्हा अचानक भिंतीमागून आवाज येतो, तुम्ही मृत आहात. आणि सैनिक आत घुसतात. मिस्टर चॅरिंग्टन, ज्याच्यावर त्यांनी विश्वास ठेवला होता, तोच थॉट पोलिसचा सदस्य निघतो. आणि सगळ्यात मोठा धक्का, ओब्रायन स्वतः तिथे हजर असतो. अरे देवा, ज्याला ते त्यांचा गुरु आणि क्रांतीचा नेता मानत होते, तोच त्यांना पकडण्यासाठी आलेला असतो. त्यांना अटक होते आणि प्रेम मंत्रालयात नेलं जातं. हे नाव एक क्रूर विनोद आहे. हो, कारण ती जागा या कथेतली सर्वात भयानक जागा आहे. एक छळ केंद्र. तिथे ओब्रायन स्वतः विन्स्टनची चौकशी करतो आणि तो विन्स्टनला सांगतो की पार्टीला सत्ता का हवी आहे. आणि त्याचं उत्तर खूप भयानक आहे. काय म्हणतो तो? तो म्हणतो, अत्याचाराचा उद्देश अत्याचार आहे, सत्तेचा उद्देश फक्त सत्ता आहे. म्हणजे लोकांच्या भल्यासाठी नाही, तर फक्त सत्ता गाजवण्यासाठी सत्ता. अगदी. आणि त्या छळाचा उद्देश विन्स्टनला मारणे नाही, तर त्याला ठीक करणे आहे. त्याला पूर्णपणे बदलून टाकणे. त्याचा मेंदू पुन्हा प्रोग्राम करण्याचा प्रयत्न. विन्स्टन 4 म्हणतो, पण ओब्रायन त्याला तोपर्यंत बिजेचे झटके देतो जोपर्यंत तो 5 म्हणायला तयार होत नाही. पण इथे मुद्दा फक्त खोटं बोलायला लावण्याचा नाहीये. नाही, मुद्दा ते खोटं मनापासून खरं मानायला लावण्याचा आहे. वस्तुनिष्ठ सत्याचं अस्तित्वच मिटवून टाकण्याचा हा प्रयत्न आहे. या सगळ्या छळाचा शेवट होतो रूम 101 मध्ये. ही काय जागा आहे? रूम 101 ही अशी जागा आहे जिथे प्रत्येक व्यक्तीला त्याच्या आयुष्यातल्या सर्वात मोठ्या भीतीचा सामना करावा लागतो. प्रत्येकासाठी ती वेगळी असते.
आणि विन्स्टनसाठी? विन्स्टनला उंदरांची प्रचंड भीती वाटते. ओब्रायन त्याच्या चेहऱ्यावर उंदरांनी भरलेला एक पिंजरा लावतो. बापरे. तो पिंजरा उघडणार त्याच क्षणी विन्स्टनचा प्रतिकार पूर्णपणे तुटतो. तो ओरडतो, हे जुलियासोबत करा, माझ्यासोबत नाही. हो, तिचं तोंड फोडा, तिची हाडं मोडा, पण माझ्यासोबत हे करू नका. म्हणजे ज्या व्यक्तीवर त्याने जीवापाड प्रेम केलं त्याच व्यक्तीला तो धोका देतो. हो, आणि त्याच क्षणी त्याचा आत्मा पूर्णपणे तुटतो. ओब्रायनला जे हवं होतं ते त्याला मिळतं. त्याने विन्स्टनच्या आतली शेवटची माणुसकी, त्याची निष्ठा, त्याचं प्रेम सगळं काही नष्ट केलेलं असतं. हो, सुटल्यानंतर विन्स्टन एक पूर्णपणे बदललेला, पोखरलेला माणूस असतो. तो जुलियाला भेटतो. पण त्यांच्यात काहीच भावना उरलेल्या नसतात. दोघेही एकमेकांना सांगतात की त्यांनी एकमेकांची विश्वासघात केला होता. हो, शेवटी एका कॅफेमध्ये बसून तो टेलिस्क्रीनवर बिग ब्रदरचा चेहरा पाहतो आणि त्याच्या डोळ्यातून अश्रू येतात. त्याला जाणवतं की त्याचा संघर्ष संपला आहे. हो, त्याला खऱ्या अर्थाने बिग ब्रदरबद्दल प्रेम वाटू लागतं. पार्टीचा विजय होतो हा तर खूपच निराशाजनक शेवट आहे. वाटतो. पण इथे एक खूप मनोरंजक गोष्ट आहे. कादंबरीच्या शेवटी न्यूजपीकची तत्वे नावाचं एक परिशिष्ट म्हणजे अपेंडिक्स जोडलेलं आहे. हो, आहे. आणि ते वाचल्यावर संपूर्ण कथेचा अर्थ बदलू शकतो. एक मिनिट. ते परिशिष्ट मी पाहिलंय. ते तर फक्त त्या नवीन भाषेबद्दल माहिती देतं. त्यात असं काय आहे? त्याची भाषा, ते परिशिष्ट भूतकाळात लिहिले गेले. म्हणजे त्यात न्यूजपीकबद्दल बोलताना वॉज, हॅड असे शब्द वापरले आहेत. जणू काय कोणीतरी भविष्यात या भाषेचा अभ्यास करते, जी आता वापरत नाही. अगदी. याचा अर्थ आपण जी सगळी कहाणी ऐकली ती एका पराभूत व्यवस्थेबद्दलचा ऐतिहासिक दस्तऐवज आहे. अच्छा. न्यूजपीकचा प्रकल्प यशस्वी झाला नाही. बिग ब्रदरची राजवट अखेरीस कोसळली. अरे देवा. म्हणजे विन्स्टनचा वैयक्तिक पराभव झाला असला तरी मानवतेचा अंतिम विजय झाला. बरोबर. मग तर कादंबरीचा शेवट निराशाजनक नाही तर तो एक छुपा विजय आहे. काही विश्लेषक असंच मानतात. ही एक छोटीशी आशा आहे जी ऑरवेलनं मुद्दाम तिथे ठेवली आहे की कोणतीही हुकुमशाही व्यवस्था कायमस्वरूपी टिकू शकत नाही. तर मग या सगळ्याचा आजच्या काळात काय अर्थ लावायचा? ही कादंबरी आपल्याला हुकुमशाही, सत्याची फेरफार आणि मानसिक नियंत्रणाविरुद्ध एक मोठा इशारा देते. हो, बिग ब्रदर, डबल थिंक, थॉट पोलीस यांसारख्या संकल्पना आजच्या डिजिटल पाळत, फेक न्यूज आणि सोशल मीडियाच्या जगात खूपच खऱ्या वाटतात. हो. आणि ऐकणाऱ्यांसाठी एक विचार करण्यासारखा प्रश्न. विन्स्टनला वाटत होतं की आशा प्रोल्समध्ये आहे. पण कादंबरीत ते कधीच बंड करत नाहीत. नाही करत. पण कदाचित ऑरवेल हे सुचवत असावेत की खरी माणुसकी म्हणजे प्रेम करण्याची, गाणी गाण्याची, साध्या गोष्टींमध्ये आनंद मांडण्याची क्षमता हीच खरी प्रतिकारशक्ती आहे. ज्या गोष्टींवर पार्टी नियंत्रण मिळवू शकत नव्हती. बरोबर. त्याच गोष्टींमध्ये कदाचित क्रांतीची खरी बीजे दडलेली होती. हा प्रश्न ही कादंबरी आपल्यासमोर ठेवते. कोणत्याही समाजात, विशेषतः आजच्या जगात, खरा आणि टिकाऊ प्रतिकार कुठून येऊ शकतो? सत्तेच्या संरचनेतून की त्याबाहेर असलेल्या सामान्य माणसाच्या न तुटणाऱ्या माणुसकीतून?